अकबर आणि बिरबलाची गोष्ट. रागीट सावकार. एक सावकार होता. तो स्वभावाने अत्यंत रागीट आणि हट्टी होता. तो जे काही बोलायचा ते खरे करून दाखवायचा. एकदा सावकार जेवायला बसला होता आणि नेमक्या पहिल्याच घासाला त्याला केस लागला. ते बघून सावकार चिडला आणि इकडे आधी अशी आपल्या बायकोला जोराने हाक मारली. बायको घाबरत घाबरत बाहेर आली. हे पहा, परत जर का माझ्या जेवणात असा केस निघाला तर नाव्याला बोलावून तुझे सगळे डोक्यावरचे केस कापून टाकीन, सांगून ठेवतोय. ते ऐकून सावकाराची बायको आणखीनच घाबरली. आपल्या पतीचा स्वभाव तिला माहीत होता, त्यामुळे ती फार काळजी घेऊ लागली. पण तरीसुद्धा एक दिवस नेमका परत सावकाराच्याच पानात केस निघाला. त्याबरोबर सावकाराने नौकराला न्हाव्याला आणण्याचा हुकूम सोडला. सावकाराची बायको समजून चुकली की आता काही आपली धडगत नाही. तिने सावकाराला न सांगता एका नौकराला आपल्या भावाकडे पाठविले आणि स्वतः एका खोलीत जाऊन दाराला कडी लावून बसून राहिली. सावकाराच्या बायकोचे चारही भाऊ गावातच राहत होते. बहिणीचा निरोप ऐकून ते काळजीत पडले. चौघेही उठले आणि बिरबलाकडे आले. बिरबल म्हणाला, तुम्ही चौघेही तिकडे जा, पण उघडे जा. मी येतोच मागोमाग. बिरबलाच्या सांगण्याप्रमाणे चौघे निघाले. इकडे सावकाराने सांगितल्याप्रमाणे नौकराने न्हाव्याला आणले होते. सावकार त्याची बायको ज्या खोलीत बसली होती तिथे येऊन जोरजोराने दार ठोठावू लागला. इतक्यात चौघेही जण खांद्यावर पंचे टाकून तिथे येऊन धडकले. त्यांना असे उघडे बसून सावकार भावचाळला. तेवढ्यात बिरबलही तेथे आला आणि एकाला म्हणाला, चल, मी सगळे सामान घेऊन आलोय, ताटी बांधायला चल. ते ऐकून सावकार त्यांच्या मागेच बाहेर आला आणि बिरबलाला विचारले, काय चाललंय हे? इथं कोण मेलंय? बिरबल निर्विकार चेहरा करून उत्तरला, अजून कुणीच मेलं नाही, पण हिंदू धर्माप्रमाणे स्त्रीचे केशवपन फक्त नवरा मेल्यावरच करतात. आपण आपल्या बायकोचे केशवपन करणार असे कळले म्हणून आधीच तयारी करून आलो, नंतर वेळ नको जायला. बिरबलाचे बोलणे ऐकून सावकाराचे डोळे खाडकन उघडले. छे छे, किती मूर्खपणा मी करीत होतो. रागाच्या भरामध्ये मी आज भलतंच करत होतो. बिरबल महाराज, आज तुमच्यामुळे माझे डोळे उघडले. यापुढे कधीही मी रागाच्या भरात वाटेल तो निर्णय